नमस्कार. आज आपण मराठी व्याकरणाचा एका इंटरेस्टिंग भागाबद्दल बोलणार आहोत. म्हणजे बघा, वेगवेगळे शब्द एकत्र येऊन एक पूर्ण अर्थपूर्ण वाक्य कसं बरं तयार होत असेल. तर यामागचं जे लॉजिक आहे ते विभक्ती आणि कारक या दोन महत्त्वाच्या संकल्पनांमध्ये दडलेलं आहे. चला तर मग हे रहस्य उलगडूया. चला सुरुवातच एका कोड्याने करूया. समजा आपल्याकडे 3 सुट्टे शब्द आहेत, सुरेश, चाकू आणि कांदा. आता ह्या शब्दांचं काय करायचं? ह्यातून काही अर्थबोध होतोय का? नाही ना. मग ह्या शब्दांना जोडून एक नीटनेटके अर्थपूर्ण वाक्य कसं बनवता येईल? जरा विचार करा बरं. आणि हेच कोडं सोडवण्यासाठी आपल्याला शब्दांच्या जोडणीमागची जी मूळ रचना आहे, म्हणजे एक प्रकारे वाक्याचं जे ब्ल्यूप्रिंट असतं, ते समजून घ्यावं लागेल. तर चला पाहूयात ही रचना नक्की काम कशी करते. हे बघा, हे चित्र सगळं काही अगदी सोपं करून सांगतंय. यात 2 मुख्य गोष्टी आहेत. एक आहे कारक, म्हणजे शब्दाशब्दांमधलं नातं काय आहे, त्यांचा संबंध काय आहे हे ठरवणारी गोष्ट. आणि दुसरी आहे विभक्ती. विभक्ती म्हणजे काय? तर हे नातं प्रत्यक्षात दाखवण्यासाठी शब्दाला जोडलेलं एक चिन्ह, एक खूण. सोप्या भाषेत सांगायचं तर कारक म्हणजे नातं आणि विभक्ती म्हणजे ते नातं दाखवणारा पुरावा. तर मग हे कारक प्रकरण नक्की आहे तरी काय? अगदी सोपं आहे. वाक्यात प्रत्येक शब्दाला एक काम दिलेलं असतं, एक रोल असतो. जसं की कुणीतरी क्रिया करणारा असतो, कुणीतरी क्रिया सोसणारा असतो, तर कुणीतरी क्रियेचं साधन असतं. तर ही जी शब्दाची भूमिका आहे, त्याचं जे काम आहे, त्यालाच कारक असं म्हणतात. आणि विभक्ती? विभक्ती म्हणजे त्या भूमिकेचा स्टॅम्प. म्हणजे शब्दाला त्याचं काम व्यवस्थित करता यावं, त्याची भूमिका स्पष्ट व्हावी, यासाठी आपण त्याच्या मूळ रूपात थोडा बदल करतो किंवा त्याला एखादं अक्षर, एखादा प्रत्यय जोडतो. हा जो बदल आहे ना, त्यालाच विभक्ती म्हणतात. आणि याच बदलामुळे वाक्याला खरा अर्थ मिळतो. ओके, मग हे तर कळलं की शब्दात बदल होतो. पण हा बदल होतो कसा? म्हणजे शब्दाला त्याचा रोल कसा दिला जातो? चला, यामागची जी मेकॅनिक्स आहेत ती जरा जवळून बघूया. ही प्रोसेस खरं तर खूप सोपी आहे. फक्त 3 स्टेप्सची. सगळ्यात आधी येतो आपला मूळ शब्द. मग त्याला प्रत्यय जोडायच्या आधी या मूळ शब्दात एक छोटासा बदल केला जातो, ज्याला म्हणतात सामान्य रूप. आणि मग तिसऱ्या स्टेपमध्ये या सामान्य रूपाला एक खास अक्षर किंवा शब्द जोडला जातो, तो म्हणजे प्रत्यय. आणि हे सगळं मिळून तयार होतं शब्दाचं फायनल रूप, ज्याला आपण विभक्ती रूप म्हणतो. चला, आता आपल्याला शब्दाचं रूप कसं बदलतं हे तर कळलं. आता आपण पुढे जाऊया आणि विभक्तीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यांची जी वेगवेगळी कामं आहेत ती समजून घेऊया. प्रत्येक प्रकाराचं वाक्यात एक खास काम असतं. सगळ्यात आधी भेटूया वाक्याच्या मेन हिरोंना. पहिला आहे कर्ता, म्हणजे जो ॲक्शन करतो. जसं की आदित्य ज्यूस पितो. इथे ॲक्शन कोण करतोय? आदित्य. म्हणून आदित्य झाला कर्ता. आणि दुसरा आहे कर्म, म्हणजे ज्याच्यावर ॲक्शन होते. राकेश काम करतो. या वाक्यात काम हे कर्म आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्त्याची विभक्ती असते प्रथमा आणि तिला सहसा प्रत्यय नसतो. तर कर्माची विभक्ती आहे द्वितीया. आता क्रिया होते, पण ती कशी होते त्यासाठी काही साधन वापरलं जातं का? तर हो, ज्या साधनाने क्रिया होते त्याला म्हणतात करण. आपलं पहिलं कोडं आठवतंय? सुरेश चाकूने कांदा कापतो. इथे चाकू हे साधन आहे, म्हणून चाकूने या शब्दाची विभक्ती झाली तृतीया. आणि समजा क्रिया कोणासाठी तरी केली जातीये किंवा काहीतरी दान दिलं जातंय, तर तिथे येतो संप्रदानकारक. जसं की राकेश सुरेशला पुस्तक देतो. इथे सुरेशला या शब्दाची विभक्ती झाली चतुर्थी. शब्द फक्त जोडण्याचं काम नाही करत, तर तोडण्याचंही करतात. म्हणजे बघा, जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून वेगळी होते, दूर जाते, त्याला व्याकरणात अपादान म्हणतात. याची विभक्ती आहे पंचमी आणि प्रत्यय आहेत ऊन हुन. आणि याच्या अगदी उलट, जेव्हा 2 शब्दांमध्ये संबंध दाखवायचा असतो, मालकी हक्क दाखवायचा असतो, तेव्हा येतो संबंधीकारक. याची विभक्ती आहे षष्ठी आणि तिचे प्रत्यय तर आपल्याला अगदी तोंडपाठ आहेत, चा, ची, चे. बरं, क्रिया होतीये, पण कुठे होतीये, कधी होतीये हे कोण सांगणार? तर हे महत्वाचं काम करतो अधिकरणकारक. ही आहे सप्तमी विभक्ती. उदाहरणार्थ, रोज दुपारी राजेश दुकानात जातो. या वाक्यात क्रिया कधी होते? दुपारी. आणि कुठे होते? दुकानात. म्हणजे वेळ आणि ठिकाण दोन्ही सांगण्याचं काम अधिकरण करतो. आणि आता शेवटची पण एक स्पेशल विभक्ती, संबोधन. हिचं काम एकदम सोपं आहे, फक्त हाक मारणं. जसं की आपण म्हणतो, अरे मुलांनो इकडे या. यात मुलांनो हे संबोधन आहे. हिला 8वी विभक्ती असंही म्हणतात. तर आतापर्यंत आपण विभक्तीचे सगळे प्रकार आणि त्यांची कामे पाहिलीत.
आता वेळ आहे ह्या सगळ्याला एकत्र आणायची. आपण एक क्विक रिकॅप घेऊया आणि सगळ्यात महत्त्वाचं एक गोल्डन रूल समजून घेऊया जो कधीच विसरायचा नाही. हे बघा, हा आहे आपला कम्प्लीट चार्ट. यात प्रत्येक विभक्ती, तिचे एकवचनी आणि अनेकवचनी प्रत्यय आणि त्यांचं मुख्य काम म्हणजे कारकार्थ हे सगळं एकाच ठिकाणी दिलेलं आहे. प्रथमा कर्त्यासाठी, द्वितीया कर्मासाठी, तृतीया साधनेसाठी, अगदी संबोधनापर्यंत सगळी माहिती यात तुम्हाला मिळेल. पण मग एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. समजा कधीतरी विभक्ती ओळखताना कन्फ्युजन झालं तर आपण जास्त महत्त्व कशाला द्यायचं? शब्दाच्या अर्थाला की त्याला लागलेल्या प्रत्ययाला? काय वाटतं? आणि याचं उत्तर दडलंय या गोल्डन रूलमध्ये. हा नियम अगदी पाठ करून ठेवा. विभक्ती ही कारकार्थावरून मांडण्यापेक्षा प्रत्ययावरून मानावी. याचा सरळ सोपा अर्थ आहे की विभक्ती ओळखताना शब्दाच्या अर्थाच्या मागे लागू नका. त्याला प्रत्यक्षात कोणता प्रत्यय लागला आहे ते बघा. तोच खरा पुरावा आहे. हेच आहे सगळ्यात महत्त्वाचं टेकअवे. प्रत्यय हाच शब्दाच्या भूमिकेचा, त्याच्या कामाचा एक पक्का स्ट्रक्चरल पुरावा आहे. त्यामुळे वाक्याचं विश्लेषण करताना सगळ्यात आधी शब्दाला लागलेला प्रत्यय शोधा. उत्तर तिथेच मिळेल. तर मग आता वाक्याचा हा ब्लूप्रिंट स्पष्ट झाल्यावर विचार करा किती वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन वाक्य आपण बनवू शकतो आणि समजू शकतो, नाही का? या ज्ञानामुळे आपल्याला फक्त वाक्य वाचता नाही येणार, तर त्यामागची जी सुंदर रचना आहे ती पण दिसायला लागेल. तर मग आता जेव्हा पुढच्या वेळी एखादं मराठी वाक्य वाचाल तेव्हा त्यामागच्या या इंजिनिअरिंगकडे नक्की लक्ष द्या.